पदयात्रेला तर मी आपलं सर्वांचा आभार मानतो की आपण मोठ्या संख्येनं पदयात्रेला सामील झाला. मी नाव घेत नाही का सर्वच गावातले ज्येष्ठ लोक, माझ्या नात्या बहिणी आणि जमलेले सर्व आसुकर, येथे 20 तारखेच्या मतदान करता आपण पदयात्रा काढली आणि या पदयात्रा करता हे सर्वजण, मला तुमच्या प्रत्येक घरातलं एक जण, 12 बलुतेचं गाव, प्रत्येक समाजाचे लोक आपण एकत्र पदयात्रा काढून आपण या आसूला गावाला दाखवून दिलं की आसू गावातली एकी ज्या पद्धतीने मग दादाराजे पाटील त्या पिढीने ठेवली ती आज आपण ह्या पिढीने पण ठेवली आणि आपल्याला या एकी पुढच्या पिढीकरता पण ठेवायला लागेल. मित्रांनो, मला खरं तुमच्या बरोबर हातून संवाद साधता आला नाही. मी बाहेर बघितलं तर ज्येष्ठ पाळाचे आणि तरुण घरी असायचे, पण आता उलट झाले. आमच्या ज्येष्ठांना पण बरं वाटत असत की आपण कुठे तर तरुण पण एका चांगल्या मार्गावर आणि चांगले एकत्रपणे गाव आपले घेऊन चालले. काम करताना जरूर चुका होत्या. माझ्याकडनं पण मी 30 वर्ष 40 वर्ष तुमचं सेवा करताना माझ्याकडनं पण काही चुका घडल्या असत्या आणि त्या चुका करता काय लोक मला बोलून दाखवतात, काय लोक मनात ठेवतात आणि म्हणून मी प्रथम जर काय माझ्याकडनं या 30 वर्षात काही चूक झाली असत तर मी तुमची जाहीर माफी मागतो. माझ्याकडनं अशी काही चूक झाली नाही की कुणाच्या वाळल्या पातळीवर पाय दिलं, पण एखादं दुर्लक्ष झालं असत, एखादी काम सांगितलं असत, ते काम माझ्याकडनं झालं नसत. ह्या पद्धतीची चुका माझ्याकडनं जरूर या गेल्या 40 वर्षात तात्या झाल्या असते आणि मी तुमची खरंच जाहीर मागतो. आमचा उद्देश एकच आहे. राजकारण 2 दिवसाचं असते, इलेक्शन 2 दिवसाचं असते, परंतु गाव म्हणून एक एकी ठेवायला पाहिजे. गाव म्हणून आपण सर्व समाज एकत्र असायला पाहिजे. गाव म्हणून आपलं गाव आसू गाव एका टोकातलं गाव, 12 बलुद्याचं गाव आणि मग आपल्यातच जातीचं कधीच आपण भांडण केलं नाही किंवा आपण कधीच आपण एकामेकाची ही जात त्याची म्हणून मी संबंध ठेवले तर ही जात त्याची म्हणून मी संबंध ठेवले नाही, असं कधीच झालं नाही. आणि हे आसूकरांना साक्षीला आपल्याला कितीतरी उदाहरण द्यायचं. आज इलेक्शन मध्ये वाईट वाटते. एक कुटुंब असं आहे की जे व्हॉट्सअपवर बरेचसे मेसेजेस पाठवतात. एकच कुटुंब आहे आणि त्या कुटुंबाने विचार करायला पाहिजे. 2 दिवसाच्या इलेक्शन करता तुम्ही असे मेसेजेस पाठवताय की माझा हिंदू आणि माझा मुसलमान वेगळा आहे. अहो, आमचे हिंदूतलं माहीत झालं तर तुमच्यातला माणूस आमच्यापेक्षा पुढे असतोय, जेरुदेल पुढे असतोय मैत्रीला. ही आसूची संस्कृती आहे. जो कधी आम्ही बघत नाही. माझ्या देवघरात आमदासारख्या माणसाने 5 टाइम नमाज पडलाय. ही आपली हिंदू संस्कृती, ही आपली हिंदू मुस्लिम एकता. आणि तुम्ही व्हिडिओ पाठवून तुम्ही तरुण मुलांचं मन कलुषित करताय. हे कुठे तर तुम्ही त्यांना त्या व्हिडिओच्या माध्यमातून नाही, पण त्या 20 तारखेला घड्याला मतदान करून आपल्याला आसूची ताकद आणि आसूची एकता दाखवायला. आसूचं नेतृत्व तुम्ही कुणाच्या हातात द्यायला चालला? आप्पा तुम्हीच. माझा एक रामोशी भाऊ किशोर, त्याची जमीन तुम्ही बळकटली. माझा मराठाचा घाडगे, त्याची जमीन तुम्ही बळकटली. मी नाव घेऊन चालतो या लोकांचं, त्या लोकांच्या हाती तुम्ही नेतृत्व चाललं. अहो, काय ठिकाणी साक्षी आहेत, कधी विरोध असला तरी मग मला साक्षी आहे, आप्पांनी साक्षी आहे. दयाराम बापूंनी त्या व्यक्तीला पैसे दिले, अजून त्यांची 5 गुंठ त्यांनी नावावर केली नाही. राजू दिसले तर बसलाय. काय ही तुमची संस्कृती? आणि ह्या व्यक्तींच्या हातात तुम्ही नेतृत्व करायला लागला. जे त्यांचा स्वतःचा स्वार्थ बघायला लागल्या त्यांच्या हातात तुम्ही द्यायला लागलाय. लोक आपल्याबरोबर 20-20 वर्ष राहिले. मी तुम्हाला मागच्या टेप्याला झाडांची गोष्ट सांगितली. त्या झाडाखाली आपण उभा आहे, झाड सावली आपल्याला मिळते. वादळ आल्यानंतर पहिलं पाला उडतो, मग फांद्या तुटत्यात आणि या फांद्यामध्ये आसूतला हे मलिदा गँगचा एकच घर. या 20 वर्षात
आपला सर्वांचा फायदा घेतला, स्वतः मोठे झाले आणि अजून मलिदा पाहिजे म्हणून दुसरीकडे गेले, एवढंच का? मित्रांनो, महायुतीला मतदान करताना आपल्याला इतके योजना दिल्या, या योजनेच्या माध्यमातून दोना करता दिल्या. माझ्या लाडकी बहिणीची योजना 1500 रुपयाची योजना आपल्याला सांगून सगळ्यांच्या घरपोच झाले असतात. ती 1500 रुपये नाही, ती त्या माऊलीला एक सन्मान देण्याची, या माऊलीला तिच्या भावाकडनं एक ओवाळणी म्हणून दिली आहे. आणि जेव्हा ही योजना दिली तर विरोधकांनी 1500 रुपयाला ओनली 1500, फक्त 1500 म्हणून अशी चेष्टा केली. आणि मग दुसरी चेष्टा केली की महाराष्ट्राची तिजोरी त्या 1500 रुपये माझ्या बहिणीला दिल्या म्हणून रिकामी झाली. आणि मग तुम्ही आज तुमच्या जाहीरनाम्यामध्ये म्हणताय 3000, ही कुठनं देणार हो? आज मी एक जबाबदार व्यक्ती म्हणून सांगतो, हे 1500 रुपये माझ्या मायमाऊलींना जातात की नुसतं केंद्र सरकारचं आपल्याला मदत आहे? जर केंद्र सरकारने ही मदत काढली तर कुठलंही महाराष्ट्राचं सरकार आलं ना तरी 1500 रुपये माझ्या मायमाऊलीला जाणार. आज दिवाळी लागली त्याच्यात. पंतप्रधानची योजना 5 वर्ष तुमच्यापर्यंत पैसे पोहोचतात. 5 वर्ष, 1 महिना नाही, 2 महिना नाही, अजून पण चालू आहे. आणि मग जेव्हा माझ्या लाडक्या बहिणी बाहेर पडल्या, महायुतीच्या बाजूने बाहेर पडल्या, तेव्हा ह्यांचं सांगण्यात येते की ह्या योजना बंद होणार आहे. महायुतीचं शासन आलं तर या योजना बंद होणार नाही. हे मी एक तुम्हाला आपल्या मोठ्या भावासारखं मी तुम्हाला इथं ठामपणे सांगतो. जरूर सहकार क्षेत्रात बऱ्याच लोकांनी काम केलं. फलटण तालुक्याचं राजकारण बदलत गेलं. मग एकेकाळी मान्य चिमणराव कदमांच्या हाती राजकारण होतं. बेडके साहेब असतील, त्यांनी सहकार क्षेत्रात श्रीराम साखर कारखान्यातर्फे आपल्याला सहकारी करून जेव्हा 200 रुपयाचं बिल करता आपण भांडवल होतं ते आपल्याला खांद्याला काम करत होते. आणि आपण शेतकरी आहे, आपली आर्थिक नाडी कारखान्यात जोडली आहे. काही झालं तर संजय भाऊ कारखाना आणि ऊस हा आपला आर्थिक नाडीचा केंद्रबिंदू आपण मानतो. आज आपण 500 रुपये कमी घेतो, याच तर कुठे तर तुम्हाला जाणीव व्हायला पाहिजे. नेमके 500 म्हणजे किती झाले याचा अंदाज आपण करू शकत नाही आणि ह्याचा आवाज तुम्ही उठवत नाही, याचं मला दुःख वाटते. आणि जर शेतकऱ्याला स्वाभिमान असलं तर येत्या 20 तारखेला या 500 रुपये कमी देत आहे म्हणून तुम्ही घड्याळाच्या चिन्ह पुढे बटन दाबणार. परवा माळेगावचे चेअरमन आले. आम्ही माळेगावच्या चेअरमनला ठामपणे सांगितले की साहेब तुम्ही आमच्यावर अन्याय करताय, आमच्या ऊसामुळे तुमची रिकव्हरी वाढती आणि तुम्ही आम्हाला 500 रुपये कमी देताय आणि आमच्या ऊसावर तुम्ही तुमच्या सभासदांचं दिवाळी आणि त्यांचं प्रपंच मोठं करताय. आम्हाला साखर सारखी देत नाही. आम्ही त्यांना जाहीर सांगितले की आम्हाला साखर परवडत नाही म्हणून आम्ही मागत नाही, पण एक आम्हाला एक तुम्हाला ऊस दिला म्हणून माझ्या शेतकऱ्याला, क वर्गाच्या शेतकऱ्याला असं वाटतं की आम्ही तुमच्याबरोबर कुठेतरी जुळलो आहे आणि म्हणून आम्हाला साखर पाहिजे. आम्हाला तुमच्याबरोबर एक नातं जुळवायचं आहे आणि म्हणून आम्हाला ती साखर पाहिजे. ना 5 किलोचा साखर ना माझा शेतकरी गरीब का श्रीमंत होतोय ते विषय नाही. आज कित्येक वर्ष, 20 वर्ष झाले श्रीरामने तुम्हाला साखर दिली, कारखाना चालवायला दिला, सुरुवातीला सर्वांनी मान्य केली आणि त्याच्यानंतर आपण कारखान्याची जमीन विकली तरी आपण मान्य केली का ते कर्जात केले. पण मला सांगा, इथं दुकान आहे, काय काय लोकांनी भाड्याने घेतलं असेल, ते स्टील लाईननी पण भाड्याने घेतलं असेल. ज्याचं दुकान आहे तुम्ही भाडं वाढवताय का कमी करताय याचं उत्तर मला द्या. 5% 1 वर्षानं वाढवतोय, 3 वर्षानं 10% वाढवतो, हा जगाची नीत आहे. आज श्रीराम साखर कारखान्याचं भाडं तुम्ही 5 व 10 वर्षानंतर पण तुम्ही 50% कमी केले. हे पैसे कुठे जातात ह्याचा हिशोब कुणी तर मागणार आहे का नाही? हा कुठे तर स्वाभिमान शेतकरीचा जागा होणार का नाही हे माझा तुम्हाला सवाल आहे. आणि ह्याच्याकरता आपल्याला 20 तारखेला बदल घडवायचा, परिवर्तन घडवायचं आहे. गेल्या 10 दिवसात आपण बरेचदा आम्हाला साथ दिली. माळेगाव पासून आम्ही प्रचार करत असताना लोक उत्स्फूर्तपणे आम्हाला साथ देत आहेत. काल अलकापूर सारख्या छोट्या गावात 1200 मताचं गाव, तिथं एक 1500 लोकांची सभा झाली. लोक स्वतःहून बाहेर आले आणि लोक स्वतःहून सांगतात परिवर्तन पाहिजे, आम्हाला बदल पाहिजे आणि बदल आपल्याला आहे आणि बदल करायचा तुमचा अधिकार आहे.
अहो 5 वर्ष ह्याला सचिन पाटलाला संधी द्या, जो जर नीट वागला नाही पुढच्या 5 वर्ष मी शाळा करतो, तुम्ही त्याला मतदान करू नका. पण तुम्ही जर बदलच केला नाही, तुम्ही जर त्याचे संधी दिले नाही काम दाखवायची, तर हे फलटण तालुक्याचं नातूसरांचं दुर्दैव आहे. मी जास्त वेळ घेणार नाही आपण, परंतु आपल्याला ज्या पद्धतीने तुम्ही तरुणांनी इलेक्शन हातात घेतली त्या पद्धतीने तुम्ही तुमची गली गली सांभाळायला पाहिजे. माझ्या लाडकी बहिणी तुम्हाला सांगतो, घरात आमिष येतील. हे आमिष 1 दिवसाचा आहे, पण ही योजना 1500 तुम्हाला कायम केली आहे. तुमचा निर्णय आहे नवरा आमिष घेतोय का नाही, तुमचा निर्णय आहे तुमचा मुलगा आमिष घेतोय का नाही. हे आमिष घेताना तुम्ही जरूर सांगायला पाहिजे की एक काही रक्कम असेल, लक्ष्मीचा पाऊस एखाद्या पडेल या भागात, परंतु युती सरकारने तुमची लक्ष्मी कायम दिली आणि ही मानाची लक्ष्मी तुमच्याकडे आहे, हक्काची लक्ष्मी आहे. आज कुठे कुठे गेलो तर आपण लाडकी बहिणीची योजना जर कोणाला पोचली नाही, ती बहीण येऊन आम्हाला सांगते, आणि कधी तर ती बहीण सारखी आमच्या मागे लागल्यानंतर आम्ही म्हणतोय बाबा ही घे 7,500 रुपये आणि समाधान कर. पण ती बहीण म्हणते तुमचे 7,500 नको, माझ्या खात्यात माझे 7,500 पाहिजे, माझ्या शेजारीला घेऊन मी बँकेत जाणार आणि मग काढणार, हे माझा स्वाभिमान आहे. हा आज माझ्या लाडकी बहिणीचा. मित्रांनो, उद्या शेवटचा दिवस प्रचाराचा. उद्या दादांची सभा मिळाली, जरूर आपण सभाला जावं. पण माझी एकच विनंती आहे की जे बूथ कमिटी केल्या आहे त्यात आपण 5-5, 10-10 युवक आहेत, त्यातलं 1-2 तर त्या बूथ कमिटीचे लोक मागं ठेवा आणि मग ते सभेला जा. आज जसं तुम्ही आमच्यावर विश्वास दाखवलं, तेच विश्वास येत्या 20 तारखेला तुम्ही आमच्या बरोबर राहून हा आसूकरांचा स्वाभिमान तुम्ही जरूर 20 तारखेला घड्याळाला मतदान करून आम्हाला सहकार्य करा, असा माझा तुमच्यावर विश्वास आहे. हा विश्वास तुम्ही ठेवणार का नाही हे मी तुम्हाला विचारतो. तुम्ही येत्या 20 तारखेला घड्याळाला मतदान करणार का नाही हे तुम्ही सांगा. कुठलाही जाती असो, कुठलाही काय असो, कुठलाही पाहुणा येईल, कुठलाही गुरु येईल तुमच्याकडे या 2 दिवसात, त्याला सांगा मी पहिला आसूकर आहे, माझा स्वाभिमान आसूच आहे आणि मी आसू एक गाव ठेवणार आहे आणि म्हणून मी घड्याळाला मतदान करणार. एवढंच मी बोलून तुमची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.